11 एप्रिल याच दिवशी म्हणजेच 1827 सालच्या 11 एप्रिलला महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या कटगुण या छोट्याशा गावी ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. गोऱ्हे आडनावाचं हे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. पुण्यात स्थलांतरित झाल्यावर वाडवडिलांच्या फुलांच्या व्यवसायामुळं त्यांचं आडनाव फुले पडलं. गोविंदराव आणि चिमणाबाई फुले यांच्या या सुपुत्रानं समाजातील ओसाड माळरानं आणि उजाड बागा फुलवीत आपलं फुले हे आडनाव सार्थ केलं. ज्योतीचं तेज, ज्ञानाचा झळाळ आणि चिंतनाचा प्रकाश तर त्यांच्याजवळ होताच. ते 9-10 महिन्यांचे असतानाच त्यांच्या मातेचे निधन झाल्यानं त्यांच्या आत्या सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्यांचा सांभाळ केला आणि बालपण सुसंस्कारित केलं. लहानपणापासूनच अतिशय तल्लख कुशाग्र बुद्धीच्या ज्योतिबांना शिकण्याची अतिशय आवड होती. प्राथमिक शिक्षणानंतर 1840 साली वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह खंडोजी नवसे पाटलांची सुकन्या सावित्री हिच्याशी झाला. हीच पुढे मुलींच्या शिक्षण कार्याची आद्य जननी बनली. या जोडीनं पुढे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या इतिहासात एका नव्या युगाचा आरंभ केला. ज्योतिबांचे उर्दू शिक्षक गफ्फारबेग मुन्शी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या सल्ल्यावरून ज्योतिबाच्या वडिलांनी त्यांचे नाव पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये घातलं. 1841 ते 1847 अशा त्या शैक्षणिक कालखंडाच्या आसपास त्यांनी थॉमस पेन यांचे राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचलं. तुकाराम, शिवाजी महाराज, मार्टिन ल्युथर किंग यांची चरित्र वाचली. त्या सर्वांच्या प्रभावानं कुठल्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्याच सुमाराला एका ब्राह्मण मित्राच्या वरातीतून हाकललं जाणं आणि गुरुकन्येचं केशवपन या 2 घटनांचा अतिशय क्लेशदायक परिणाम त्यांच्या संवेदनशील मनावर झाला. या साऱ्या अपमानजनक, खेदजनक अशा सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते सज्ज झाले आणि भारतीय क्षितिजावर एका क्रांतिसूर्याचा उदय झाला. लढण्यासाठी शारीरिक बळ आणि मानसिक सामर्थ्य लागतं. त्यासाठी त्यांनी लहुजीबुवा साळवे यांच्याकडून नेमबाजी आणि दांडपट्ट्याचं प्रशिक्षण घेतलं. सामाजिक परिस्थितीचं अवलोकन आणि निरीक्षण तर चालू होतंच. महात्मा फुले यांच्या काळी किंबहुना त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच 1818 साली पेशवाईचा अस्त होऊन ब्रिटिशांचं परकीय राज्य आलं. इंग्रजांच्या संधिसाधू राजवटीत सामाजिक बदल ठळकपणे जाणवू लागले. ज्योतिबांनी पाहिलं की काही आंग्लविद्या विभूषित परधार्जिणे लोक सरकारी कचेऱ्यात स्थान पटकावून गरीब अशिक्षित जनतेचं शोषण करीत स्वतःच्या तुंबड्या भरत होती. हिंदू समाजातील सामाजिक प्रथा, विधवा विवाह, बालविवाह, केशवपन, सतीप्रथा, रूढीप्रियता, धर्मांधता आणि वर्णसंस्था यास निवारण करण्यासाठी प्रबोधन करण्याचं समाजसुधारकांचे प्रयत्न चालू होते. पण ज्योतिबांनी या प्रबोधन चळवळीला छेद दिला. जातीव्यवस्था संपूर्ण नष्ट होत नाहीत तोपर्यंत समताधिष्ठित समाजाची निर्मिती अशक्य आहे असं आपलं मत ठामपणे त्यांनी मांडलं. भिक्षुकशाही, सावकार, जमीनदारशाही आणि नोकरशाहीत होणारं शूद्रांचं शोषण थांबवण्यासाठी त्यांनी लढा उभारला. त्यामुळं ज्योतिबा जातीव्यवस्था निर्मूलन आणि त्यासाठीच्या चळवळीचे जनक आणि महाराष्ट्रातले पहिले समाजसुधारक ठरले. लोकहितवादी गोपाळराव देशमुख, ज्योतिबा फुले आणि न्यायमूर्ती रानडे हे आधुनिक महाराष्ट्राच्या सुधारणा पर्वातले मुख्य नायक होते. फुले यांना सारे भेदाभेद नष्ट करून समत्वाची जाणीव असणारा निरोगी, सुंदर, मजबूत समाज निर्माण करायचा होता. अज्ञान आणि दारिद्र्य यात पिचत राहिलेल्या स्त्रिया, शूद्रातिशूद्र आणि वंचित लोकांना साक्षर, समर्थ करायचं होतं. शिक्षणामुळं त्यांना आत्मभान येईल, आत्मविश्वास प्राप्त होईल, निर्भयता त्यांच्या अंगी येईल याची त्यांना खात्री होती. ज्योतिबा स्वतः नुसतेच वाचावीर किंवा पोकळ लेखणी बहाद्दर नव्हते, तर ते एक अतिशय जबाबदार, कृतिशील, विचारवंत होते. शैक्षणिक क्रांतीची सुरुवात तर त्यांनी स्वतःच्या घरापासूनच केली. सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाईंनीही आपल्या पतीच्या हाती हात मिळवून पतीच्या पावलावर आणि सोबत पाऊल टाकून आपली वाटचाल सुरू केली, जी अजिबात सोपी नव्हती.
पुण्यात बुधवार पेठेत भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली मराठी शाळा काढली आणि सावित्रीबाईंनी तथाकथित उच्चवर्णीयांचे दगडधोंडे, शेणगोळे, शिव्या शाप खात आणि चिखलपेक सहन करीत आपलं विद्यादानाचं कार्य चालूच ठेवलं. परंतु थोड्या अवधीत आर्थिक सहाय्याअभावी ती शाळा बंद पडली. फुलेंनी अस्पृश्यासाठी शाळा काढल्या तेव्हा त्यांना घर सोडावं लागलं. तरीही की घेतले व्रतनहे आम्ही अंधतेने अशा निष्ठेने आणि विश्वासाने त्यांनी शिक्षणाचं व्रत चालूच ठेवलं. 1851मध्ये ही मुलींची शाळा त्यांनी आपले मित्र आणि सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे आणि केशवराव बावळकर यांच्या सहाय्यानं पुन्हा सुरू केली. स्वतःच्या घरातून निर्वासित झाल्यावर ज्या उस्मान शेख यांच्या वाड्यात त्यांनी आश्रय घेतला त्यांची बहीण फातिमा शेख ही या शाळेतली पहिली मुस्लिम शिक्षिका होती. नंतर रास्तापेठेत मुलींची शाळा सुरू केली. 1852ला वाचनालयाची स्थापना केली. प्रौढांसाठी रात्रशाळा काढली. अनाथाश्रम सुरू केले. विधवा विवाहाचा पुरस्कार केला आणि त्यांच्या पुनर्वसनाची सोय केली. एवढंच नव्हे तर काशीबाई नातू या विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर केलं. मृत्यूपत्रात आपल्या संपत्तीचा हक्कदार म्हणून त्याचं म्हणजेच यशवंत याचंच नाव दिलं. बेताळपेठेत त्यांनी काढलेल्या शाळेत अस्पृश्यांना शिकवण्यासाठी धुराजी चांभार आणि गणू मांग हे शिक्षक नेमले. यासाठी कट्टर धर्मांधांनी त्यांच्यावर मारेकरी घातले, पण तेच त्यांना शेवटी शरण आले, ते ज्योतिबांच्या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे. शोषितांची अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीतून मुक्तता, समाजातली विषमता नष्ट करणे आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवण्याचं हे त्यांचं कार्य अतिशय मोलाचं. न्यायमूर्ती रानडे, आगरकर, अण्णासाहेब कर्वे यांच्याही आधी बराच काळ शिक्षण आणि दलितोद्धाराचं काम सुरू करून त्यांनी खूप पुढं नेलं होतं. तेही सर्वसामान्य जनांच्या सहकार्याने. हा त्यांचा विशेष. सत्य आणि नीती हे जीवनाचे आधार आहेत. दुसऱ्यांना पीडा न देता सत्यपालन करीत वागणे योग्य अशा ध्येयांनी प्रेरित होऊन त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी दीनबंधू हे मुखपत्र काढलं. शैक्षणिक कार्याबद्दल पुण्याच्या विश्रामबाग वाड्यावर सरकारी विद्याशाखेच्या वतीनं मेजर थॉमस कँडी यांनी त्यांचा सत्कार केला तेव्हा ते साध्या वेशातच गेले. 1880 साली हंटर कमिशनरसमोर प्राथमिक शिक्षणावर भर आणि मुलामुलींचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं जावं अशी मागणी त्यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या भाषणातून, लेखनातून, ग्रंथसंपदेतून क्रांतिकारी, नवीन, मौलिक असे समाजहितैषी विचार मांडले आहेत. तृतीय रत्न या नाटकातून ज्ञानाचा मार्ग धरा असा उपदेश विदूषकामार्फत केला आहे. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असेही सांगितलं आहे. शिवाजी महाराजांचं समाधीस्थळ शोधून शिवजयंती प्रथम साजरी केली आणि 908 पंक्तींचा पोवाडा रचला. ब्राह्मणांचं कसब हे पुस्तक शेतकऱ्याचे आसूडमध्ये शेतीला पाणी पुरवठ्यासाठी धरण उभारणी, शेतीचं आधुनिकीकरण, नळाद्वारे पाणी पुरवठा, पूरक उद्योगधंदे, फलोत्पादनशास्त्र अशा नव्या संकल्पना मांडल्या. त्यांचं द्रष्टेपण आजही अनुभवाला येत आहे. शेतकऱ्यांबद्दल अत्यंत कळवळा असल्यानं शेतकऱ्यांची दुर्दशा कशामुळे होते हे सांगताना ते पोटतिरिकेनं म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. इशारा, सत्सार, अस्पृश्यांची कैफियत आणि मानवाचा धर्म सांगणारा अभंगासारखा अखंड हा काव्यप्रकार अशी त्यांची पुस्तकं. असे सारे नाविन्य आणि प्रयोग त्यांच्या लिखाणात, विचारात आणि कृतीत होते. ईश्वरासाठी निर्मिक हा त्यांचा खास शब्द. त्यानेच स्त्री पुरुषांना समान स्वातंत्र्य दिले आहे असे त्यांचे निर्भीड विचार. सत्यशोधक समाज आणि निबंध हे त्यांचे पुस्तक मरणोपरांत प्रसिद्ध झाले. मूळ धर्मभेद मानवा नसावा, एकोपा असावा जगामाजी अशी त्यांची व्यापक धारणा होती. शरीराचा कण कण दलितोद्धारासाठी आणि त्यांना अज्ञानांधकारातून
बाहेर काढून समाजात त्यांचं स्थान बळकट करण्यासाठी झटणाऱ्या या महामनस्काला मुंबईत भायखळ्याच्या कोळीवाड्यात सर्वसामान्य लोकांनी महात्मा ही पदवी रावबहादूर वडेर यांच्या हस्ते दिली. या क्रांतिसूर्याच्या सहस्ररश्मी विचारांचा वारसा आणि त्यांच्या मानवतेच्या कार्याचा वसा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी चालविला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना महाराष्ट्रातील सार्वजनिक क्रांतीचे आद्यजनक म्हटले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल काढले. महात्मा गांधींनी खरा महात्मा म्हणून गौरविले आणि शाहू महाराजांनी मार्टिन लुथर म्हणून सत्कार केला. अशा या मानवजातीचं कल्याण चिंतणाऱ्या, ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या समाजसुधारक क्रांतिसूर्य ज्योतिबांना सादर वंदन करूया आणि त्यांच्या कार्याचा वसा घेऊया.